रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादीचे उपप्रदेश अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांची भाजप आणि फडणवीसवर सनसनीत टीका। धुळे शहरातील प्रश्न सोडवा, अन्यथा मनपाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा। पुणे येथील ओबीसी आंदोलनामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेचा धुळ्यात रास्ता रोको। अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत शिवम बुद्रुक येथे युवक मेळावा संपन्न। सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक बनले ग्लोबल टीचर। रणजित सिंह डिसेले यांना लंडनचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार जाहीर। माजी आमदार वैभव पिचड यांची पत्रकार परिषद। आता बातमीपत्र विस्ताराने। धनगर आरक्षण विषयी राष्ट्रवादीचे उपप्रदेश अध्यक्ष तथा धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांची देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर पुन्हा सनसनीत टीका केली आहे। धनगर आरक्षण संदर्भात प्रश्न विचारता असता त्यांनी सांगितले की देशात हिंदू, मुस्लिम, दलित, सवर्ण अशी भांडण लावून भाजप दुकान सुरू आहे। यापुढे माजी आमदार अनिल गोटे यांनी बोलताना सांगितले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर धनगर समाजाला शब्द दिला होता की सर्वात आधी धनगर आणि धनगड हा वाद मिटून धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ, मात्र बोगस सर्व करून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दंगलबाज, लबाड, खोटारडा मुख्यमंत्री मी अजूनपर्यंत पाहिला नाही, अशी सनसनीत टीका माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर केली आहे। माननीय अण्णासाहेब डांगे हे जे बोलले ते 100% बरोबर आहे। कारण देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा ते पक्षाचे अध्यक्ष होते त्याला बारामतीला उपोषण सोडताना सांगितलं होतं की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या शिफारसीचा ठराव करेल। पण जसे ते मुख्यमंत्री झाले काय तसं त्यांनी सरण्यापेक्षा लवकर रंग बदलला आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्याकडे धनगर आणि धनगड हे वेगवेगळे आहेत का असा एक सर्वे दिला। हेच फडणवीस आधी म्हणत होते की धनगर आणि धनगर एकच आहेत आणि हा बोगस सर्वे करून जी जातच अस्तित्वात नाही काय तर अहवाल मागून धनगरांना आरक्षणापासून वंचित ठेवलं। आता परिस्थिती अशी आहे
की देवेंद्र फडणवीसांबरोबर ज्यावेळेला जे लोक होते काय धनगर समाजाचे, ते आता आघाडी सरकारला शिवायत आहेत की आम्हाला आरक्षण द्या आम्हाला. अरे 5 वर्ष तर धन होते काय, आणि देवेंद्र फडणवीसांसारखा लबाड, खोटारडा, दगलबाज मुख्यमंत्री मी आतापर्यंत कधीही पाहिला नाही काय. आता पडळकर सांगतायत, गोपीचंद पडळकर, आरक्षण मिळालंच पाहिजे. तुम्हीच हेलिकॉप्टर घेऊन फिरत होते ना देवेंद्र फडणवीस विरुद्ध. कोणाच्या पैशाने हेलिकॉप्टर घेऊन फिरले तुम्ही हा काय. आणि मग आता तुम्ही उलट बोलता काय. असं आहे की माणसाला काही मर्यादा असतात शब्द बदलायला, हा लक्षात. हे तर माणसापेक्षा निपत्त झाले सगळे. की मी त्या आघाडी सरकारमधला अधिकृत प्रवक्ता नाही काय, पण अपेक्षा करू काय काय चांगलं येईल असं. संपूर्ण राज्यामध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान ओबीसी नेते व माजी खासदार समीर भुजबळ यांना पोलीस प्रशासनातर्फे अटक करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळ्यात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चातर्फे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. या रास्ता रोको दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या. यावेळी आंदोलकांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना अटकेचा निषेध करत घोषणाबाजी देखील केली आहे. आज माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशान्वये संबंध महाराष्ट्रामध्ये तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. तशाच पद्धतीनं आज पुणे येथे सुद्धा या मोर्चाचं आयोजन केलेलं असताना ऐनवेळी त्या ठिकाणी पुण्याला शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असं मोर्चाचं आयोजन केलेलं असताना एनवेस पोलिसांनी त्या ठिकाणी परवानगी नाकारली आणि माननीय खासदार साहेब यांना, माजी खासदार साहेब समीर भाऊ भुजबळ यांना अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्वच ठिकाणी अतिशय शांतप्रिय पद्धतीने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करतो आणि आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी कोणा जातीच्या विरोधात नाही, कोणा संघटनेच्या विरोधात नाही, तर आमचं आरक्षण बचाव हा मोर्चाचं आयोजन आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आणि हा जो अटक केली या अटकेच्या निषेधार्थ या ठिकाणी धुळे महामार्गावर त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आणि ह्या अटकेचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे. धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावरील पथदिवे देखील नियमाहून अधिक बंद आहेत. त्याचप्रमाणे कचरा ठेकेदार देखील शहरातील साफसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व घंटागाड्यांचा देखील प्रश्न नेहमीच रेणीवर येत असल्यामुळे धुळे शहरामध्ये घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या सर्व समस्याकडे धुळे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे धुळेकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी केला. आज या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला व या सर्व प्रश्नाकडे पालिकेने गांभीर्याने जर येत्या काळात लक्ष दिले नाही तर धुळे महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला शहरामध्ये फिरू देणार नाही, असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून महानगरपालिका अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. शहरामध्ये आज विविध समस्याने लोक आणि नागरिक ग्रस्त आणि त्रस्त झालेले आहे. आपण शहरामध्ये जर पाहिलं तर एकही रस्ता व्यवस्थित नाही, सर्वीकडे खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. या अशा परिस्थितीमुळे दररोजच्या दररोज धुळे शहरामध्ये खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलंय. त्याचप्रमाणे जर धुळे शहरामध्ये जर पाहिलं तर घंटागाड्या ज्या आहे अनियमित झालेल्या आहेत, वेळेवर येत नाही, या कुठल्याही परिसरामध्ये फिरत नाही. निम्मी घंटागाड्या ज्या शासनाने उपलब्ध करून दिल्या आहे त्या सुद्धा बंद अवस्थेत पडलेल्या आहेत. या ठिकाणी कचऱ्याचं संकलन
व्यवस्थित होत नसल्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगावं लागतं की धुळे शहरामध्ये कित्येक ठिकाणी 6-6 महिन्यापासून पथदिवे लाईट बंद झालेले आहेत। तक्रार करून सुद्धा पथदिवे सुरू केले जात नाही। अशा परिस्थितीला या ठिकाणी मनपा प्रशासन जबाबदार आहे। हे यथेकोरपणे आणि अतिशय मनमानेपणाने या ठिकाणी मनपाचा कारभार चालू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निदर्शने आणि आंदोलन करण्यात आली। या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगतो की आज या ठिकाणी रस्ते येणाऱ्या 15 दिवसात दुरुस्त झाले पाहिजे, सर्वत्र पथदिवे लावले गेले पाहिजे। या संदर्भामध्ये जर मनपा प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, कचरा ठेकेदाराला या ठिकाणी काळ्या यादीत टाकलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि जर मनपाकडून या पद्धतीच्या समस्या सुटत नसतील तर आमची या ठिकाणी निवेदन आहे की या शहरातील सर्व मालमत्ता धारकांचं, लोकांचं मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, हे 1 वर्षासाठी माफ केलं जावं अशा स्वरूपाची आम्ही मागणी केली आहे। आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे शहरामध्ये मनपाच्या एकही पदाधिकारी आणि या ठिकाणच्या अधिकाऱ्याला शहरात फिरू देणार नाही, अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सक्त सूचना करतो। 3 रोजी ग्राम शिवम बुद्रुक येथे अनुभव शिक्षा केंद्र वाशिम आयोजित युवक मेळावा घेण्यात आला होता। या युवक मेळाव्यामध्ये युवकांची सामाजिक भूमिका या विषयावरती युवकांना मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये युवकांची सामाजिक भूमिकावरती सखोल मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक लाभलेले चंद्रशेखर डोईपोडे, जिल्हा परिषद सदस्य धनज, निखिल गोगडे, विशाल ठाकरे, किरण तुपाडे आणि तसेच आशिष घोंगडे, अनुभव शिक्षा केंद्र वाशिम जिल्हा समन्वय हे मान्यवर या युवक मेळाव्यामध्ये उपस्थित होते। या युवक मेळाव्यामध्ये गावातील मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते। चंद्रशेखरजी डोईपोडे पुढे बोलताना म्हणाले की युवकांनी आपल्या देशाची धुरा खांद्यावरती घेऊन समता, बंधुता, न्याय, हक्क या संविधानातील मूलभूत तत्वाची अर्थ समजून घेऊन अंगी बाळगावा। छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद या महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशात इतर रक्षणासाठी आपले प्राण ज्योत मावळले। याचा आदर्श मनामध्ये ठेवून देशाचे इतर क्षणासाठी आपले समोरील उचललेले पाहिजे, अशा प्रेरणादायी संदेश कार्यक्रम प्रसंगी उपस्थित युवकांना दिला। या युवक मेळाव्यात सूत्रसंचालन हरीश मोसळे व आभार गौरव ढोळे यांनी मानले आणि या युवक मेळावा हा तरुण युवक गावातील नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता। सदर कार्यक्रम हा शिवम बुद्रुक येथे घेण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित गावातील नागरिक, तरुण युवक आदी मान्यवर देखील उपस्थित होते। जीवन म्हणजे आपली प्रवास आहे आणि ते सुरू करण्याचं एक माध्यम म्हणजे मला अनुभव शिक्षा केंद्र मिळालं आणि मग वेगवेगळे प्रोग्राम मला मिळाले आणि मग लक्षात आलं की माझ्यातला जो गट्स आहे, म्हणजे शिक्षण घेऊन मी नोकरी मिळवणे हाच माझा गट्स नाही, तर माझ्यात भाषण कौशल्य देण्याचं कौशल्य आहे। भाषण मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, मला एक सामाजिक जाणीव आहे, मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करू शकतो, मी राजकारणात चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, हे माझ्या लक्षात आलं। मग लक्षात आलं की आपण हे सगळं करत असताना माझी सामाजिक जबाबदारी मला धरली पाहिजे। मग माझी सामाजिक जबाबदारी काय आहे, तर माझं सर्वात प्रथम माझी सामाजिक जबाबदारी आहे जी काही माझी मूल्य आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानता असेल, धर्मनिरपेक्षता असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, हे जे काही उत्तरदायित्व असेल, हे जे काही सामाजिक मूल्य आहे ते मी जपले पाहिजे। जर मी एक माणूस म्हणून तर मी माझे सामाजिक मूल्य जपत नसेल तर मी सामाजिक भूमिका युवक म्हणून राबवू शकत नाही असं मला वाटतं। जर मी एक माझ्या जातीचा अजेंडा, मी हिंदू आहे म्हणून जर बोलत असेल तर माझ्या बाजूला बौद्ध समाज असेल, माझ्या बाजूला आदिवासी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ते काय वेगळं आहे का? नाही, तेही माझे बांधव आहे, मला त्यांनाही सोबत घेऊन जावं लागेल। कारण की उद्या जर माझा एक अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर मला रक्ताची गरज दवाखान्यात गेल्यानंतर पडली तर कुठल्याही मुसलमानाचं रक्त हे हिरवं नसते, ते लालच असते। मला मुसलमान आहे म्हणून तो रक्त देणार नाही का, तो आदिवासी आहे म्हणून मला रक्त देणार नाही का, तो बौद्ध आहे म्हणून मला रक्त देणार नाही का, मला हिंदूचाच रक्त चालणार आहे का, हे मला समजलं पाहिजे। म्हणून माझ्या लक्षात आलं की नाही, आपण ह्याही मूल्य आपल्यामध्ये रुजवले पाहिजे। म्हणून ते मूल्य मला तिथं मिळाले आणि माझ्या खरी जीवनाच्या प्रवासाला मग सुरुवात झाली। 7 कोटी रुपये व सन्मान चिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप। जगभरातील 140हून अधिक देशातील 12,000 पेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून डिसले गुरुजी अंतिम विजेता ठरले। शिक्षक म्हणजे एक नवी पिढी घडविणारा शिल्पकार, ज्यांनी राबून विद्यार्थ्यावर संस्कार करायची। आजही शिक्षण क्षेत्रात पहिली स्त्री शिक्षिका म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेच नाव आदराने घेतले जाते। महात्मा फुलेंचं शिक्षण क्षेत्रातील कार्य अमूल्य आहे, तर आजन्म
विद्यार्थी असलेले अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठालाही गर्व वाटेल असा त्यांचा विद्यार्थी म्हणून गाजलेले महामानव, ज्यांना स्वतः दिवसरात्र एक करून शिक्षण तर घेतले, मात्र आपल्या समाजालाही शिक्षित केले. शिक्षकाचे महत्त्व प्राचीन काळापासून प्रचलित आहे. यांनी दखल घेऊन युनेस्को व लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्याकडून दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला. जगातील 140हून अधिक देशातील शिक्षकांमधून तो मान आपल्या भारत देशातील महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेले रणजित सिंह डिसले यांना जाहीर झाला. ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. 7 कोटी रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मधील कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची घोषणा केली. अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणारे हे प्रथम भारतीय शिक्षक ठरले. विशेष म्हणजे जगभरातील 140हून अधिक देशातील 12,000पेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून डिसले गुरुजी अंतिम विजेता ठरले आहेत. QR कोडेड पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रणजित सिंह डिसले गुरुजींचा उदारपणा की त्यांचा पुरस्कारातील रकमेपैकी 50% रक्कम अद्यपेरीतील 9 शिक्षकांना देण्यात घोषित केले. यामुळे 9 देशातील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल. शिवाय यातील काही रक्कम ते टीचर इन्व्हेन्शन फंडाकरिता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नव उपक्रमशीलतेला चालना मिळण्यास मदत होईल. मुलांच्या घरी आणि मुलांना कधीही कोठेही डिजिटल कंटेंट ॲक्सेस करता यावा या प्रयत्नाने मी अनेक गोष्टी ट्राय करत होतो की कसं मुलांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत शिकवणं घेऊन जाता येईल. यासाठी मग मला सहज एका दुकानामध्ये मी गेलो असताना तिथं मला त्या दुकानदाराने तो कोड स्कॅन केलेला मी तो पाहिला आणि मग माझ्या मनात ती उत्सुकता जागृत झाली की हे कशा पद्धतीनं होतं. आणि मग मी असा एक कोड माझ्या मुलांसाठी तयार करून बघितला. आणि या QR कोडमध्ये त्या पाठाचा आशय डिजिटल स्वरूपामध्ये साठवला. म्हणजे जर तो धडा असेल तर त्याचा व्हिडिओ फॉर्मॅट, कविता असेल तर ती ऑडिओ फॉर्मॅटमध्ये मुलांना मोबाईलवरती अगदी सहजरित्या ऐकायला मिळते. या शाळेतल्या या प्रयोगाची दखल मायक्रोसॉफ्टने या जगप्रसिद्ध कंपनीने घेतली आणि त्यांनी या प्रयोगाला जगातल्या 300 इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्समध्ये स्थान दिलं. की जो प्रोजेक्ट मी आता जगभरातल्या 11 देशातील शाळांसोबत आम्ही अशी पुस्तकं तयार करत आहोत. महाराष्ट्र शासनाने देखील आमच्या या प्रयोगाची दखल घेऊन बालभारतीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या इयत्तांची पुस्तकं देखील आता QR कोडेड फॉर्मॅटमध्ये बनवलेली आहेत. अर्थात याच्यानंतरच आम्ही इथं थांबलो नाही, तर मुलांच्या शैक्षणिक जाणीवा अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून मी व्हर्च्युअल फील्ड ट्रिप या प्रोजेक्टची सुरुवात केली, ज्याच्या मदतीनं आम्ही अनेक देशातील मुलांशी संवाद साधतो. आज आमच्या मुलांना इतर देशातील मुलांशी इंग्रजीतून संवाद साधताना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. How to say in Vietnamese? Tô in khỏe. Tô in khỏe. Tô in khỏe. Are we right? Okay, good. आज आम्ही शाळेत व्हिएतनाम या देशाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांचं बोलणं, त्यांची भाषा, त्यांचं इंग्रजी बोलणं हे आम्ही शिकलो. आज आम्ही मोबाईलवर कोड स्कॅन केला, त्यावरील आम्ही पुस्तकातील धडा शिकलो आणि आम्ही आणखी एक कविताही पाहिली. The winner of the Global Teacher Prize 2020 is Ranjit Desale from India. एक प्राथमिक स्कूल शिक्षक रंजीत दिसाले को ये पुरस्कार बालिका शिक्षा को बढ़ावा देने और देश में त्वरित कार्रवाई कोड वाली पाठ्य पुस्तक के प्रयास के लिए दिया गया है. ग्लोबल टीचर प्राइज 2020 के तहत पुरस्कार जीतने वाले शख्स को $10 लाख यानी करीब 7.5 करोड़ रुपए दिए जाते हैं. अकोले नगर पंचायतीचे शहरात अतिशय चांगले असून सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.
विकास कामे जलद गतीने होत असताना तालुका भाजपचे कार्यकर्ते जाहीर करून येणाऱ्या निवडणुकीत भाजप अधिक जमवाने काम करेल असा विश्वास माजी आमदार व भाजपचे युवा नेते वैभव पिचड यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते जालिंदर वाकचोरे, जिल्हा उपाध्यक्ष गिराजी जाधव, सीताराम बोंगारे, भाऊसाहेब वाकचोरे, यशवंत अबोळे, राहुल देशमुख आदी उपस्थित होते। भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। प्रसंगी बोलताना पिचड म्हणाले, लोकांसाठी केवळ 80 बेडचे एक कोविड सेंटर तालुक्यात सुरू असून रुग्ण संगमने नाशिक सारख्या ठिकाणी जाऊन लाखो रुपये खर्च करत आहे। 2019च्या माझ्या काळातील विकास कामांचा नारळ फोडून तालुक्याचे आमदार श्रेय घेत आहे। सरकार तुमचे आहे, मग पारनेर, कर्जत, संगमनेरला निधी येतो, मग अकोल्याचा निधी गेला कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आज तालुक्यात गावठी धान्य मिळाले नाही, आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे, शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे, भाषण करण्यापेक्षा निधी आणून कमवेत कृती करा, असा टोमणा आमदार लहामटे यांना नाव न घेता लगावला। भाजपच्या तालुका कार्यकारिणी तालुका अध्यक्ष सीताराम भांगारे यांनी जाहीर केली। या ठिकाणी जाहीर झालेले आहे। या कार्यकारिणीच्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंचं प्रथमतः स्वागत करतो, आभार मानतो। आज तालुक्यातील घडामोडी पाहता आणि सर्व बाबींवरती पाहता काही काळ आम्ही थोडंसं थांबलोही होतो का कदाचित तुमचा प्रश्न पुढचा राहील की निवडी उशिरा का होतात ते। निवडी उशीर व्हायचं कारण आहे काय त्याच्यामध्ये का नव्या जुन्या जे काही जुन्या पक्षातील भारतीय जनता पक्षातील मूळ कार्यकर्ते माझ्याबरोबर आलेले जे नवीन कार्यकर्ते असतील या सगळ्यांचा ताळमेळ बसवणं आणि ताळमेळ बसून त्याच्यामध्ये यादी डिक्लेअर करणं हा एक भाग अपेक्षित होता। त्यानंतर काही कार्यकर्ते मध्यंतरीच्या कालखंडामध्ये पाहिलं का जे बरोबर होते ते काहीतरी दुसऱ्या पक्षात जायच्या घडामोडी सुरू आहेत, त्याच्याकरता देखील थोडंसं थांबलो होतो का अडचणीच्या काळात शक्यतो हेच पाहिलं जातं की अडचणीच्या काळात कोण बरोबर असतं। बरेच वेळेस या ठिकाणी पाहिलं की अडचणीच्या काळात जो जीवाचा सखा असतो, आपण सखा म्हणतो त्याला, ते असे कार्यकर्ते माझ्याबरोबर सातत्याने राहिलेले आहेत। आज सर्वांना एकसाथ न्याय देणं हे अपेक्षित नाही, परंतु भविष्य काळामध्ये आपण म्हणतो असतो की प्रत्येकाला सामावून घेत असताना दोन्ही जुन्या भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर ज्यांनी प्रवेश केला ते कार्यकर्ते या सगळ्यांना सामावून घेत असताना कुठेतरी थोडासा ताळमेळ बसवणं, प्रत्येकाला या ठिकाणी सगळ्यांनाच सगळी संधी काय एकाच वेळेस देता येऊ शकत नाही। पदांची ही लिमिटेशन आहे, कार्यकारिणीची लिमिटेशन आहे। या कार्यकारिणीच्या लिमिटेशनच्या बाहेर देखील आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, परंतु मला खात्री आहे का ज्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी स्थान दिलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतील। परंतु काही या ठिकाणी त्याच्याही पेक्षा कदाचित तोलामोलाचे कार्यकर्ते असतील, परंतु आज त्यांना कदाचित काही कारणामुळे थोडेसे थांबले असतील, परंतु त्यांना मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो का भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने आज आपण माझ्या पाठीशी उभं राहून, भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहून माननीय मोदी साहेबांनी जे काही केलेलं कार्य या ठिकाणी गेल्या, आता ही दुसरी टर्म, पंचवार्षिकची दुसरी टर्म त्यांची सुरू झालेली, या मागील 5 वर्षाची आणि ही मागची 1 वर्षाची, अशा ज्या काही टर्म्स या ठिकाणी पाहिल्या या मागच्या गेल्या 6-6.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य शेतकरी माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्या माध्यमातून त्याला काहीतरी पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जे काही धोरणं आखले असतील, मग उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी एकच सांगू इच्छितो का गेल्या 8-9 महिने आपण सर्वांनी पाहिलं असेल का कोरोना सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि या कोरोनाच्या परिस्थितीवरती सर्वसामान्य माणसांना कुठेतरी अडचणीच्या काळात मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारी भांडार थेट गरिबांसाठी उघडे करून मोफत अन्नधान्य त्या गरीब माणसांना करून दिलेलं, मोफत अन्नधान्य त्या गरीब माणसांपर्यंत दिलेलं आपल्याला या तालुक्यात नाही तर देशभरात आपल्याला पाहायला भेटलेलं आहे। राष्ट्रवादीचे उपप्रदेश अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांची भाजप आणि फडणवीसवर सनसनीत टीका।
धुळे शहरातील प्रश्न सोडवा, अन्यथा मनपाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा. पुणे येथील ओबीसी आंदोलनामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेचा धुळ्यात रास्ता रोको. अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत शिवम बुद्रुक येथे युवक मेळावा संपन्न. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक बनले ग्लोबल टीचर. रणजितसिंह डिसेले यांना लंडनचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार जाहीर. माजी आमदार वैभव पिचड यांची पत्रकार परिषद. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.